Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started a new topic, networking technology, from our CS2 subject. We discussed a lots of points during the last lecture. For example, the types of networking, the types of topologies, transmission media characteristic and different types of transmission media. In last lecture, we discussed about the transmission media types, that is physical transmission media and wireless transmission media. In physical transmission media, there are three types of cables are used for data transmission. First type of cable is twisted pair cable. Second type of cable is coaxial cable, and third type of cable is fiber optic cable. In wireless media, there are also three technologies are used. First technology is packet radio, second technology is microwaves, and third technology is satellite media. आता लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय स्टडी केलं तर ट्रान्समिशन मीडिया हा जो पॉइंट आहे तो लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. म्हणजे हाफ पार्ट जो आहे हा चॅप्टरचा हा आपला आतापर्यंत काय झालेला आहे, स्टडी करून झालेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं तर नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस. आता नेटवर्किंगची डेफिनेशन काय आपण पाहिली, त्याच्यानंतर नेटवर्किंगचे टाइप्स पाहिले, त्याच्यानंतर ज्याला आपण नेटवर्किंग ॲक्च्युअल एस्टॅब्लिश करतो त्याला कम्प्युटर्स कोणकोणत्या पद्धतीने आपण कनेक्ट करू शकतो त्याला आपण काय म्हटलं तर नेटवर्किंग टॉपॉलॉजी. मग त्याच्यामध्ये आपण तीन टाईप्सच्या नेटवर्क टॉपॉलॉजीज पाहिल्या. त्याच्यानंतर आपण ट्रान्समिशन मीडिया पाहिलं. आता आपल्याला काय बघायचं आहे तर नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस बघायचे. म्हणजेच काय तर ज्याला आपल्याला नेटवर्कची साईज ग्रोथ करायची असते, म्हणजेच काय तर आपलं एक सर्टन लिमिट आहे आणि त्या सर्टन लिमिटच्या बियॉन्ड आपल्याला काय करायचं आहे तर नेटवर्क एक्सपांड करायचं आहे. त्याला मात्र काय केली जाते तर ह्या नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेसची गरज लागते. लक्षात आलं. नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस म्हणजे काय तर एका सर्टन लेवलच्या पुढे जर तुम्हाला नेटवर्क एक्सपांड करायचं असेल किंवा नेटवर्कची ग्रोथ करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतात, एक्स्ट्रा हार्डवेअर डिव्हाइसेस अटॅच करावे लागतात की जेणेकरून तुमचं नेटवर्क काय होईल, एक्सपांड होईल. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की स्टार टॉपॉलॉजी आपण बघितली तर स्टार टॉपॉलॉजीमध्ये काय केले जातात तर कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट केले जातात, पण त्यालासुद्धा काय आहे तर लिमिटेशन्स आहेत. प्रत्येक टॉपॉलॉजी जरी आपण पाहिली तरी त्या प्रत्येक टॉपॉलॉजीला काय आहेत एक लिमिटेशन्स आहेत. मग त्या लिमिटेशन्सच्या बाहेर जाऊन आपल्याला अजून नेटवर्क वाढवायचं आहे. म्हणजे काय तर माझ्याकडे आता ह्या कम्प्युटर लॅबमध्ये मला 15 कम्प्युटर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या 15 कम्प्युटर्स मला काय करायचे आहेत नेटवर्किंगमध्ये घेता आहेत. ओके, मी ते नेटवर्किंग एस्टॅब्लिश केलं स्टार टॉपॉलॉजीचा यूज करून. आता अजून माझ्याकडे 5 कम्प्युटर इन्क्रीज झाले, मला अजून नेटवर्क एक्सपांड करायचे. ओके, मी आहे त्या एरियामध्ये ते नेटवर्क एक्सपांड केलं. अजून माझ्याकडे काही दिवसांनी अजून कम्प्युटरची संख्या वाढली, म्हणजे कम्प्युटरची संख्या झाली 40 or 50. मग त्या एरियामध्ये तेवढे नेटवर्क जे आहे किंवा त्या एरियामध्ये तेवढे कम्प्युटर बसू शकतात का नाही, त्याच्यासाठी मला काय करावे लागेल, दुसरी लॅब तयार करावी लागेल. म्हणजे मला काय करायचं आहे, माझं जर नेटवर्क एस्टॅब्लिश करायचं असेल किंवा नेटवर्क जर एक्सपांड करायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागणार आहे, एरिया तर जास्त लागणार आहे. मग हा एरिया जास्त लागला की तिथे तुम्हाला काय करावे लागतात तर कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेसचा यूज करावा लागतं की जेणेकरून तुमचं जे एक्सपांड झालेलं नेटवर्क आहे त्याची रिलायबिलिटी काय व्हायला पाहिजे, टिकायला पाहिजे. लक्षात आलं. नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस कशासाठी वापरले जातात तर तुमचं जे काही नेटवर्क आहे त्या सर्टन लिमिटच्या जर बाहेर तुम्हाला ते नेटवर्किंग अजून एस्टॅब्लिश करायचं असेल किंवा अजून त्याची जर ग्रोथ करायची असेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं, नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस वापरले जातात. त्याच्यामध्ये 2 टाईप्सचे नेटवर्क येतात. पहिलं नेटवर्क जे आहे ते आहे नेटवर्क कनेक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये एक्सपान्शन विदिन अ नेटवर्क. एक्सपान्शन विदिन अ नेटवर्क म्हणजे काय तर जे काही तुम्हाला नेटवर्क दिलेलं आहे
किंवा जो काही एरिया दिलेला आहे त्या एरियामध्येच तुम्हाला काय करायचं आहे, नेटवर्किंग एक्सपांड करायचं आहे. त्याला काय म्हटलं जातं तर नेटवर्क कनेक्टिव्हिटी म्हटलं जातं. आणि दुसरं आहे ज्याला तुम्ही असे छोटे छोटे 2पेक्षा जास्त नेटवर्क एकत्र आणता आणि त्याच्यापासून दुसरे एक नेटवर्क तयार करू शकता. म्हणजे हे जे नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस जे आहेत ते 2 टाईप्सचे आहेत किंवा 2 पर्पजसाठी वापरले जातात. की जे तुमचं रेग्युलर नेटवर्क आहे ते रेग्युलर नेटवर्कच काय करायचं आहे, फक्त तुम्हाला थोडंसं एक्सपांड करायचं आहे, त्याच्यासाठी हे नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस वापरले जातात. किंवा तुम्हाला 2 किंवा 3पेक्षा 2 or 3 नेटवर्क्स जे आहेत ते तुम्हाला एकत्र आणायचे, त्यासाठी सुद्धा काय केल्या जातात, ह्या नेटवर्किंग डिव्हाइसेसचा यूज केला जातो. आता आपल्याला नेटवर्किंग डिव्हाइसेस जे आहेत ते कोणकोणते स्टडी करायचे आहेत बघा. पहिलं नेटवर्किंग डिव्हाइस आहे हब, दुसरा आहे मोडेम, तिसरा आहे रिपीटर्स आणि चौथा आहे राउटर. हे चारही नेटवर्किंग कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस म्हणून वापरले जातात. किंवा ज्याला तुम्हाला नेटवर्किंगची ग्रोथ करायची असेल, नेटवर्किंग मोर दॅन सर्टन लिमिट एक्सपांड करायचं असेल, त्याला काय केले जातात, हे 4 हार्डवेअर डिव्हाइसेस जे आहेत किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेसचा यूज केला जातो. पहिला आहे हब, सेकंड आहे मोडेम, तिसरा आहे रिपीटर आणि चौथा आहे राउटर. हे चारही जी डिव्हाइसेस आहेत ते तुम्ही सतत ऐकले असतील, कारण आता आपण काय करतो तर जास्त करून आपला इंटरनेटशी जास्त संबंध येतो किंवा इंटरनेट असेल किंवा कम्प्युटर्स असतील याच्याशी रिलेटेड जे काही वर्ड्स असतील ते सतत आजकाल तुम्हाला काय मिळत आहेत, ऐकायला मिळतात. त्यातलं पहिलं आपण कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस आज बघणार आहोत ते आहे हब. आता हबचं स्ट्रक्चर बघा कोणत्या टाईपचं आहे. इथं प्रत्येक गोष्टीची इथं तुम्हाला डायग्रॅम मस्ट आहे. जे काही आपण पॉईंट शिकतोय त्याच्याशी रिलेटेड इथं काय आहेत तर डायग्रॅम्स आहेत आणि ह्या सगळ्या डायग्रॅम्स तुम्हाला येणं काय आहे गरजेचं आहे. कारण एक्झाममध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी की प्रत्येक पॉईंटला तुम्हाला तिथं डायग्रॅम ड्रॉ करता आली पाहिजे, तरच तिथे तुम्हाला काय मिळणार आहेत, त्याचे मार्क्स मिळणार आहेत. अदरवाईज तुमचे मार्क्स तिथं कट केले जातील. त्यामुळे प्रत्येक पॉईंटच्या ह्या डायग्राम आहेत आणि डायग्राम ह्या जास्त डिफिकल्ट्स नाही आहेत, अगदी इझी डायग्राम्स आहेत ह्या. फक्त तुम्ही त्या व्यवस्थित ड्रॉ करायचे आहेत आणि ड्रॉ करत असताना त्याची जी काही लेबल्स आहेत ते लेबलसुद्धा तुम्हाला प्रॉपर तिथं प्लेस करता आले पाहिजेत. म्हणजे फक्त डायग्राम ड्रॉ करायची असं नाही आहे, तर त्या ठिकाणी प्रॉपर लेबलचाही तुम्हाला यूज करायचा आहे. आता इथं मी हबची डायग्राम ड्रॉ करते. ह्या सगळ्या डायग्राम्स वगैरे तुम्हाला PDF मध्ये ज्या काही नोट्स दिल्या जातील त्या नोट्समध्ये ह्या सगळ्या डायग्राम वगैरे ड्रॉ केलेल्या आहेत. फक्त तुम्ही त्याचे एकदा प्रॅक्टिस करा. हब कशासारखं दिसतं आपल्याला तर आपण जे स्टार लाईक टोपोलॉजीचं स्ट्रक्चर पाहिलं, त्या स्टार लाईक टोपोलॉजीचं स्ट्रक्चरचं मिनिंग काय होतं तुमच्या लक्षात आहे का? तर जे काही आपण कम्प्युटर्स अटॅच करतो ते कम्प्युटर्स कसे अटॅच केले जातात तर तिथे एक सेंट्रली प्लेस डिव्हाइस ठेवलं जातं आणि त्या सेंट्रली प्लेस डिव्हाइसला काय केले जातात तर कम्प्युटर्स हे अटॅच केले जातात. इथं याचं स्ट्रक्चर थोडंफार सिमिलर त्याच्यासारखंच आहे, पण वर्किंग कसं आहे याचं वेगळं आहे. तिथं सेंट्रली प्लेस सर्व्हर जो आहे त्या सर्व्हरचं मेन काम काय होतं तर तुमचे कम्प्युटर्स जे कनेक्ट केलेले आहेत एकमेकांना त्याच्यावरती कंट्रोलिंग करायचं काम हा सेंट्रली प्लेस सर्व्हर करत होता. पण इथं हबचं जे मिनिंग आहे ते हबचं मिनिंग थोडंसं वेगळं आहे, ते सांगते मी तुम्हाला. फक्त डायग्राम तुमच्या लक्षात राहावी त्याच्यासाठी मी तुम्हाला ते एक्झाम्पल दिलं की आपण जे स्टार लाईक स्ट्रक्चर बघितलं होतं त्या स्टार लाईक स्ट्रक्चर टाईप काय आहे याचं थोडंसं स्ट्रक्चर आहे. ह्याचे पॉईंट्स मी इथं राईट डाऊन करते. याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जातो
3 मार्कचा क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो की कोणतंही एक तिथं कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस दिलं जातं आणि ते कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस तुम्हाला तिथे एक्सप्लेन करावा लागतं. हा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. किंवा बऱ्याच वेळेला काय केलं जातं तर 2 कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस तुम्हाला ॲट अ टाईम विचारले जातात. त्याला तुमचा क्वेश्चन किती मार्कचा असणार आहे? 4 मार्क्स असणार आहे. आता इथं बघा नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस हा पॉईंट आपण स्टार्ट केला आहे. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जे नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस बघणार आहोत ते आहे हब. कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेसची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली का की हे डिव्हाइस कशासाठी वापरलं जातं? तर तुमचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क एक्सपांड करण्यासाठी ते हे डिव्हाइसेस काय केले जातात? वापरले जातात. पहिलं डिव्हाइस आहे हब. इथं मी डायग्राम ड्रॉ केले आहेत बघा. इथं सेंट्रली प्लेस जे डिव्हाइस आहे त्याला म्हटलेलं आहे हब. आणि हे जे आहेत हे काय आहेत? तर टर्मिनल्स आहेत किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? तर कम्प्युटरसुद्धा त्याला म्हणू शकतो. लक्षात आलं? मग हब टेक्नॉलॉजी ज्याला यूज केली जाते किंवा हब न ज्याला तुम्ही नेटवर्किंगमध्ये यूज करता त्याला ते काय आहे तर सेंट्रली प्लेस जंक्शन वापरलं जातं आणि त्या जंक्शनला काय केले तर हे बाकीचे कम्प्युटर्स अटॅच केलेत. बरोबर आहे. आता आपण स्टार टॉपोलॉजीमध्ये काय बघत होतो तर सर्व्हरला बाकीचे सगळे कम्प्युटर्स अटॅच केलेत. आता हे हब बघितलं तर हब काय आहे? एक हार्डवेअर डिव्हाइसेस यूज केलं जातं. मग ह्या हार्डवेअर डिव्हाइसेसला प्रत्येक ठिकाणी काय तर असे नॉब्स आहेत किंवा प्रत्येक ठिकाणला असे पॉईंट्स आहेत आणि मग त्या पॉईंटला तुम्ही काय करू शकता तर कम्प्युटर्स अटॅच करू शकता. आता ह्या हबला मी इथं किती तर 6 पॉईंट्स काढलेले आहेत. 1 2 3 4 5 पॉईंट्स काढलेले आहेत आणि ह्या 5 पॉईंट्सला काय केले तर 5 कम्प्युटर्स अटॅच केलेले आहेत. म्हणजे ज्याला तुम्ही हे हब वापरता त्याला डिफरंट लोकेशन्स आहेत आणि त्या लोकेशन्सला तुम्ही काय करू शकता? कम्प्युटर अटॅच करू शकता. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पिन प्लग म्हणतो आपल्या घरामध्ये सर्किट जे आहे इलेक्ट्रिसिटीचं त्याच्या ठिकाणी पिन आणि प्लग असतात की जेणेकरून आपण काय करू शकतो? एक्स्ट्रा जे आहे ते इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो. इथंसुद्धा काय दिले जातात तर एक पॉईंट्स दिले जातात की जिथं तुम्ही काय करू शकता? नेटवर्क एस्टॅब्लिश करू शकता किंवा तिथं कम्प्युटर कनेक्ट करू शकता. आता हबमध्ये काय दिलेलं आहे बघा. तर सेंट्रली प्लेस एक जंक्शन आहे आणि त्या सेंट्रली प्लेस जंक्शनला काय म्हटलेलं आहे? हब म्हटलेलं आहे. हे बाकीचे सगळे जे कम्प्युटर्स आहेत त्याच्या लाईन्स काय केलेल्या आहेत? त्या हबला अटॅच केलेल्या आहेत. म्हणजे डेटा ट्रान्समिशनसाठी जी लाईन यूज केली जाते ती लाईन काय केलेली आहे? प्रत्येक कम्प्युटरकडून या हबला अटॅच केलेली आहे. मग हब काय करतो तर जे काही त्याच्याकडे डेटा येतो तो डेटा कुठं पाठवायचा आहे तर तो परत काय करतो असतो? डेटा रिट्रान्समिट करत असतो. म्हणजे सपोज ह्या कम्प्युटरकडून या कम्प्युटरला डेटा जायचा आहे तर हे रिट्रान्समिशनचं काम इथं कोण करत असतं तर हा हब करत असतो. किंवा इथं सिग्नल हा वर्ड मोस्ट ऑफ टाईम काय केला जातो? यूज केला जातो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण डेटा म्हणतो त्याच पद्धतीने इथं काय म्हटलं आहे बऱ्याच वेळेला तर जे काही सिग्नल्स आहेत ते सिग्नल ट्रान्समिशनचं काम कोण करत असतं? इथं सेंट्रली प्लेस हब करत असतो. या हबला काय केलेले आहेत तर डिफरंट इंटरकनेक्टेड लाईन्स या हबला अटॅच केलेले आहेत. आता हे हबचं जे वर्किंग आहे त्यानुसार काय केले तर हबचे 3 टाईप्स आहेत. पहिला हबचा टाईप आहे तो आहे पॅसिव्ह हब. पॅसिव्ह हब काय करत असतो तर जे काही सिग्नल्स आहेत ते सिग्नल्स कंबाईन करायचं काम करत असतो आणि ज्या त्या ठिकाणी काय करत असतो ते सिग्नल ट्रान्समिट करत असतो. पहिल्यांदा हबचं वर्किंग लक्षात घ्या. हबचं वर्किंग काय आहे तर जेवढे त्याला कम्प्युटर्स अटॅच आहेत किंवा लाईन्स अटॅच आहेत त्यांच्याकडून तो काय करत असतो तर सिग्नल कॅरी करत असतो किंवा सिग्नल्स घेत असतो आणि नंतर ते ज्या त्या ठिकाणी काय करत असतं? पोचवत असतं. इथं पॅसिव्ह हबचं वर्किंग काय आहे तर पॅसिव्ह हब काय करत असतो? जेवढे काही कम्प्युटर्स त्याला अटॅच आहेत किंवा जेवढ्या काही लाईन्स त्याला अटॅच आहेत त्यांच्याकडनं तो काय करत असतो? डेटा कॅप्चर करत असतो किंवा डेटा कंबाईन करत असतो. इथं हब हे जे डिव्हाइस आहे ह्या डिव्हाइसमध्ये ह्या सगळ्यांच्याकडून आलेला डेटा काय केला जातो? कंबाईन केला जातो किंवा स्टोअर केला जातो आणि नंतर तो काय केला जातो तर ज्या ज्या ठिकाणी रिट्रान्समिट करायचं आहे किंवा जे त्यांचं डेस्टिनेशन पॉईंट असेल त्या डेस्टिनेशन पॉईंटला तो पोचवत असतो. पण हे काम करत असताना तो काय करतो तर ॲम्प्लिफिकेशनचं काम करत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं त्याच्याकडे सिग्नल्स आलेले आहेत त्याच पद्धतीनं सिग्नल्स तो काय करत असतो? पुढं पास करत असतो. तो त्याच्यावरती जास्त एफर्ट घेत नाही. लक्षात आलं? पॅसिव्ह हब काय करतं तर जे काही त्याला
कनेक्टेड कम्प्युटर्स आहेत त्यांच्याकडनं जे सिग्नल्स येतात ते कंबाईन करायचं काम करतो आणि परत काय करत असतो तर त्या ठिकाणी रिट्रान्समिट करत असतो. दुसरा हबचा टाईप आहे तो आहे ॲक्टिव्ह हब. आता ॲक्टिव्ह हबचं जे वर्किंग आहे ते थोडंसं ते थोडंसं वेगळं आहे. ॲक्टिव्ह हब काय करत असतो तर ज्या पद्धतीनं पॅसिव्ह हब काय करतो तर सिग्नल्स कंबाईन करायचं काम करतो, ॲक्टिव्ह हबसुद्धा सिग्नल कंबाईन करायचं काम करतो, पण तो काय करत असतो तर याच्यासोबत ॲम्प्लिफिकेशनचं सुद्धा काम करत असतो. म्हणजे जर काही सिग्नल वीक असतील तर त्याला तो काय करत असतो स्ट्रॉंग करत असतो आणि नंतर काय करत असतो त्याच्या डेस्टिनेशनला रिट्रान्समिट करत असतो. किंवा इथंच आपण त्याला म्हणू शकतो की तो सिग्नल क्लीनअपचं काम करतो. बरोबर आहे. लक्षात आलं तुमच्या ॲक्टिव्ह हबचं वर्किंग काय आहे तर तो जे काही सिग्नल्स आहेत ते सिग्नल कंबाईन करतो आणि त्याचं ॲम्प्लिफिकेशन करतो आणि नंतर तो काय करत असतो पुढं सेंड करत असतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर इलेक्ट्रॉनिक सर्किट याच्यामध्ये अटॅच केलेलं आहे, त्यामुळं तो काय करत असतो ॲम्प्लिफिकेशन करत असतो. ॲम्प्लिफिकेशनची डेफिनेशन तुम्हाला फिजिक्समध्ये झाली असेल की ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय. इथं ॲक्टिव्ह हब तेच काम करतो, त्याला जे काही सिग्नल पास केलेले आहेत ते सिग्नल ॲम्प्लिफाय करतो आणि नंतर तो पुढे पाठवतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे त्यामुळे तो काय करत असतो ते सिग्नल ॲम्प्लिफिकेशनचं काम करतो किंवा सिग्नल क्लीनअपचं काम करतो. आणि थर्ड टाईपचा हब जो आहे तो आहे इंटेलिजंट हब. आता इंटेलिजंट हब जो आहे तो थोडाफार ॲक्टिव्ह हब सारखाच आहे. तो सुद्धा काय करत असतो तर त्याच्याकडे जे काही सिग्नल्स आलेले आहेत ते सिग्नल्स प्युरिफाय करणं किंवा त्याचं ॲम्प्लिफिकेशन करणं आणि क्लीनअप करणं हे तो वर्किंग करत असतो. पण ते करत असताना तो काय करत असतो तर त्याच्या इंटेलिजन्सीचा यूज करत असतो. मग तिथं जो पाथ सिलेक्शन आहे त्याचा तो पाथ सिलेक्शन तो स्वतः ठरवत असतो. म्हणजे थोडंसं तो काय करत असतो तर स्मार्ट वर्क करत असतो ॲक्टिव्ह हबच्या कम्पेअरमध्ये. लक्षात आलं तुम्हाला की 3 टाईपचे हब कुठले. पॅसिव्ह हब फक्त काय करतो तर सिग्नल कंबाईन करायचं काम करतो आणि आहे तसे सिग्नल तो काय करत असतो परत पाठवत असतो. ॲक्टिव्ह हब काय करतो तर त्याला मिळालेले जे काही सिग्नल्स आहेत तो कंबाईन करतो आणि त्याचं ॲम्प्लिफिकेशन करतो आणि क्लीनअप करतो आणि नंतर काय करतो तर ते सिग्नल पुढं पाठवतो. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट जे आहे ते सर्किट एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि त्यामुळे तो काय करत असतो तर ॲम्प्लिफिकेशनचं काम करत असतो. आणि तिसऱ्या टाईपचा हब जो आहे तो आहे इंटेलिजंट हब. इंटेलिजंट हब काय काम करतो तर त्याला जे काही सिग्नल्स मिळालेले आहेत ते सिग्नल तो ॲम्प्लिफिकेशन करतो, क्लीनअप करतो. पण हे करत असताना तो काय करत असतो तर त्याचं वर्किंग स्मार्टली कसं होईल याच्याकडे तो लक्ष देत असतो. म्हणजे याच्या प्लस अजून काय करता येईल का आपल्याला की पाथ सिलेक्शन वगैरे आहे. मग ते पाथ सिलेक्शनचं काम कोण करत असतं हा इंटेलिजंट हब करत असतो. याची डायग्राम आणि हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या नोटबुकमध्ये. नंतर आपण नेक्स्ट टाईपचा जो कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस आहे मोडेम तो स्टडी करणार आहोत. आता मोडेम जो कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस आहे तो आपण लास्ट इयरला सुद्धा स्टडी केला होता. सगळ्यात इझी आणि सगळ्यात सोपा जो आहे तो आहे मोडेम की ज्याचं वर्किंग आपल्याला पटकन लक्षात येतं. आपण सुरुवात करूया दुसरा कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेसला मोडेम. रोजच्या रोज ज्यावेळेला हे लेक्चर्स तुमचे स्टार्ट असतात तुम्ही वॉचिंग करता त्यावेळेला ह्याच्याशी रिलेटेड जे काही पॉईंट्स असतील ते पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करत जावा. सेकंड कनेक्टिव्हिटी डिव्हाइस आहे मोडेम. मोडेमची मी इथं डायग्राम ड्रॉ करते. मोडेमचं वर्किंग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. मागच्या वर्षी आपण शिकलो आहे मोडेम. ज्याला नेटवर्किंग चॅप्टर हा लास्ट इयरला आपण स्टडी केला त्याला हे मोडेम म्हणजे काय असते त्याला मी तुम्हाला ते सांगितलं आहे आणि बऱ्याच जणांच्या ते लक्षातही असेल कारण सगळ्यात सोपी कन्सेप्ट आहे ही.
तुम्ही नेटवर्किंग तुमच्या घरामध्ये जर एस्टॅब्लिश केलं असेल किंवा जे काही राउटर्स वगैरे आता तुम्ही यूज करत असाल, तुम्हाला जास्त जर नेटवर्किंगची गरज असेल किंवा इंटरनेटची, तर आपण काय करतो घरात वायफाय वगैरे त्याचा यूज करतो किंवा ह्यातले एखादं डिव्हायसेससुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये अटॅच केलं असेल. आता इकडे लक्ष द्या. सेकंड आपला नेटवर्क कनेक्टिव्हिटी डिव्हायसेस जो आहे तो आहे मोडेम. आता मोडेम कुठे वापरलं जातं बघा, ज्या वेळेला सुरुवातीला टेलिफोन लाईन्स जे आहेत त्या टेलिफोन लाईन्सच्या आधारे जर तुम्ही डेटा ट्रान्समिट करत असाल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, मोडेम टेक्निक वापरला जातो. लक्षात आलं की मोडेम कुठं वापरलं जातं, तर ज्या वेळेला तुम्ही टेलिफोन लाईन्स ज्या आहेत त्या टेलिफोन लाईन्सचा यूज करून ज्या वेळेला तुम्ही डेटा ट्रान्समिट करत असता त्या ठिकाणी मोडेमचा यूज केला जातो. आता जर टेलिफोन लाईन बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी आता आपले लँडलाईनचे जे फोन्स आहेत ते लँडलाईन आपण जास्त यूज करत नाही, पण काही ठिकाणी काय केले जातं तर ते यूज केले जातात. मग कशासाठी, तर फक्त ते डेटा ट्रान्समिट करण्यासाठी किंवा इंटरनेट कनेक्शनसाठी सुद्धा काय केला जातो, ह्या टेलिफोन लाईनचा यूज केला जातो. त्याला ते जे काही टेक्निक वापरलं जातं त्या टेक्निकला काय म्हटलं जातं, मोडेम म्हटलं जातं. मग जर तुम्ही टेलिफोन लाईन बघितल्या तर ह्या टेलिफोन लाईनची बँडविड्थ किती असते तुम्हाला माहिती आहे, 3 to 4 किलोहर्ट्झ एवढी बँडविड्थ कुणाची असते, तर ह्या टेलिफोन लाईनची असते. मग ही एवढी बँडविड्थ कशासाठी सफिशियंट आहे फक्त, तर ज्याला तुम्हाला फक्त ऑडिओ सिग्नल्स पास करायचे असतील त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला काय असणार आहे, कमी बँडविड्थ दिलेली असणार आहे. मग ज्या वेळेला फक्त तुम्हाला ऑडिओ सिग्नल्स पास करायचे असतील त्याला तुम्ही काय करता, तर टेलिफोन लाईनचा यूज करता. मग दिलेली जर बँडविड्थ आपण टेलिफोन लाईनची बघितली तर 3 to 4 किलोहर्ट्झ एवढी बँडविड्थ काय असते त्या टेलिफोन लाईनला सफिशियंट असते, ज्या वेळेला फक्त तुम्हाला ऑडिओ डेटा ट्रान्सफर करायचा असतो. पण जर आपल्याला डेटा ट्रान्समिटेशन करायचं असेल किंवा ॲज ए इंटरनेटसाठी जर आपल्याला टेलिफोन लाईनचा यूज करायचा असेल तर एवढीशी बँडविड्थ आपल्याला पुरेशी आहे का, नाही आहे. कारण ही जी बँडविड्थ आहे याच्यावरती तुम्ही एकच चॅनल काय करू शकता, पास करू शकता. आपण बघितलं की बँड युसेज हा एक पॉईंट बघितला होता. त्या बँड युसेजमध्ये आपण 2 टाईप्स बघितले, एक होतं ब्रॉडबँड आणि एक होतं बेस बँड. बेस बँडमध्ये काय केलं जातं, तर दिलेली जी काही तुम्हाला बँडविड्थ आहे ती फक्त एकच सिग्नल कॅरी करण्यासाठी वापरली जाते. पण ब्रॉडबँडमध्ये काय केलं जातं, तर दिलेली जी काही बँडविड्थ आहे तुम्हाला ती मल्टिपल सिग्नल्स ॲट अ टाईम पास करण्यासाठी वापरली जाते. मग इथं जर टेलिफोन लाईनची बँडविड्थ बघितली तर ती 3 to 5 किलोहर्ट्झ एवढीच आहे की जी फक्त काय करू शकते, ऑडिओ सिग्नल पास करू शकते. अजून काय त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहेत, तर त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा कशी आहे, कमी आहे. त्याच्यावरती इलेक्ट्रिक डिस्टर्बन्सेससुद्धा येऊ शकतात किंवा त्याच्यावरती EMI इफेक्ट होऊ शकतो. मग ज्यावेळेला तुम्ही टेलिफोन लाईनचा यूज करून डेटा ट्रान्समिट करता त्यावेळेला तिथं काय वापरावं लागतं, तर तुम्हाला मोडेम वापरावं लागतं की जेणेकरून तुम्हाला काय केली जाईल, जास्तीची बँडविड्थ तुम्हाला दिली जाईल. आणि आहे जे तुमचं टेलिफोन लाईन आहे किंवा टेलिफोन लाईनची जी केबल आहे त्याच्यातूनच तुम्ही ऑडिओ सिग्नलही पास करू शकता आणि प्लस काय पास करू शकता, तर तुमचा डेटाही पास करू शकता. मग त्याच्यासाठी मोडेम हे जे डिव्हाइस आहे ते मोडेम हे डिव्हाइसेस काय केले जातात, यूज केले जातात. आता ह्या मोडेम हे डिव्हाइसेसचं वर्किंग कसं आहे ते आपण बघूया. The user of computer A send data in digital format. Modem of computer A converts these data into analog
format. This technique is known as modulation. Next, working मधला point. These signals are passed within telephone line by selecting proper dial-up code. Modem of computer B convert this analog signal into digital signal is called demodulation. And then send to computer B. आता मी इथं शॉर्टमध्ये हे मोडेमचं वर्किंग काय केलेलं आहे इथं राईट डाऊन केलेलं आहे. मोडेम काय आहे तर एक हार्डवेअर डिव्हाइस आहे की जो कधी वापरला जातो ज्याला तुम्ही टेलिफोन लाईनचा यूज करून डेटा ट्रान्समिट करत असता किंवा टेलिफोन लाईनचा यूज करून तुम्ही ज्याला इंटरनेट ॲक्सेस करायचा प्रयत्न करता त्याला काय केला जातो हा मोडेम डिव्हाइस यूज केला जातो. आता ह्या मोडेममध्ये 2 टाईप्सचे टेक्निक वापरले जातात. एक आहे मॉड्युलेशन आणि एक आहे डिमॉड्युलेशन. लक्षात घ्या हे तुम्हाला लास्ट इयरला झालेलं आहे. मी फक्त इथं आता रिवाइज करते आहे. मोडेममध्ये 2 टाईप्सचे टेक्निक्स आहेत. एक आहे मॉड्युलेशन आणि दुसरं आहे डिमॉड्युलेशन. मॉड्युलेशन काय करत असतं तर त्याला दिलेले काही डिजिटल सिग्नल्स आहेत त्याचं कन्व्हर्जन तो काय करत असतो ॲनालॉग सिग्नलमध्ये करत असतो आणि त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर मॉड्युलेशन. आणि डिमॉड्युलेशन म्हणजे काय तर ॲनालॉग सिग्नलचं कन्व्हर्जन डिजिटल सिग्नलमध्ये करणं त्याला काय म्हटलं जातं डिमॉड्युलेशन. मग मोडेम हा जो कन्सेप्ट आहे तो मोडेम कन्सेप्ट कसा आहे तर डुप्लेक्स आहे म्हणजे तो मॉड्युलेशन ही करत असतो आणि डिमॉड्युलेशन ही करत असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर डुप्लेक्स म्हटलं जातं. किंवा हे कम्युनिकेशन जे आहे ते कम्युनिकेशन कसं आहे तर 2 वे कम्युनिकेशन आहे. आता इथं जर जी ॲरो काढलेले आहे ते ॲरो जर आपण पाहिले तर ॲरो कसे आहेत दोन्ही साईड करून येता जातात म्हणजे जे बाय डिरेक्शनल आपण म्हणतो त्या बाय डिरेक्शनल टाईपमध्ये काय करतात तर हे ॲरो वर्किंग करत असतात. म्हणजे इथं मोडेम पहिल्यांदा काय करतोय तर मॉड्युलेशनचं काम करतोय परत तोच मोडेम काय करतोय तर डिमॉड्युलेशनचं सुद्धा काम करतोय म्हणून याला काय म्हटलं जातं तर 2 वे कम्युनिकेशन सुद्धा म्हटलं जातं. आता ही डायग्राम बघा व्यवस्थित. इथं पहिल्यांदा काय दिलेलं आहे तर कम्प्युटर ए आहे. कम्प्युटर ए त्याच्यानंतर मोडेम. हे मोडेम कुणाचं आहे तर ह्या कम्प्युटर एला अटॅच केलेलं मोडेम आहे. त्याच्यानंतर इथं काय यूज केलेत तर टेलिफोन लाईन्सचा यूज केलेला आहे. टेलिफोन लाईन्स इकडं परत मोडेम दिलेला आहे. हे मोडेम कुणाचं आहे तर इकडं जो कम्प्युटर बी आहे त्याचं मोडेम आहे. म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला काय पाहिजे तर मोडेम अटॅच पाहिजे. आता हे वर्किंग बघा कसं आहे. द युजर ऑफ कम्प्युटर ए हा कम्प्युटर ए जो आहे त्याच्यावरचा युजर ज्याला डेटा ट्रान्समिट करतो त्याला तो डेटा कसा असणार आहे तर डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणार आहे किंवा ह्युमन रीडेबल फॉर्मॅटमध्ये. बरोबर आहे. आपण ज्याला एखादा मेसेज सेंड करतो त्याला तो मेसेज कसा असतोय तर आपण ते रीड करू शकू अशाच फॉर्मॅटमध्ये आपण मेसेज सेंड करणार आहे. मग कम्प्युटर ए वरचा जो काही युजर आहे तो ज्या वेळेला डेटा ट्रान्समिट करतो त्याला तो डेटा कसा असणार आहे तर डिजिटल फॉर्मॅटमध्ये किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की रीडेबल फॉर्मॅटमध्ये तो डेटा असणार आहे. मग तो रीडेबल फॉर्मॅटमधला डेटा कम्प्युटरला समजतो का नाही समजत किंवा ज्याला आपण डेटा ट्रान्समिट करतो त्याला तो आहे असा डेटा ट्रान्समिट केला जात नाही तर त्याचं काय केलं जातं कन्व्हर्जन केलं जातं. आपण वायरलेस मीडियामध्ये बघितलं
की तिथं काही ठिकाणी पॅकेट रेडिओ म्हणजेच तो डेटा कसा ट्रान्समिट केला जायचा, तर रेडिओ वेव्समध्ये सुद्धा ट्रान्समिट केला जायचा. पण रेडिओ वेव्स ज्या वेळेला तुम्ही बघता त्याला दोन्ही साईडला काय पाहिजेत तुमचे, तर पॅकेट रेडिओ अटॅच पाहिजेत, की ज्या रेडिओ वेव्स परत काय करतील, डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतील आणि त्याची फ्रिक्वेन्सीसुद्धा काय आहे, कमी आहे. त्यामुळे आपण रेडिओ वेव्स जे आहेत ते डेटा ट्रान्समिशनसाठी वापरू शकत नाही. इथं कम्प्युटर एमधला जो काही डेटा ट्रान्समिट केला जाईल तो ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमधला असेल. मग त्याचं कन्व्हर्जन इथला जो मोडेम आहे त्याला अटॅच तो काय करणार आहे, त्याचं कन्व्हर्जन ॲनालॉग सिग्नलमध्ये करणार आहे. किंवा आपण इथं त्याला असंही म्हणू शकतो की तो त्याचं कन्व्हर्जन मशीन लँग्वेजमध्ये करणार आहे, की जेणेकरून तो काय केला जाईल, ट्रान्समिट केला जाईल. मग आता एकदा ॲनालॉग सिग्नल याचे तयार झाले की ते सिग्नल कशाच्या आधारे पास केले जातात, तर टेलिफोन लाईन्स ज्या आहेत त्या टेलिफोन लाईन्सच्या माध्यमातून काय केले जातात, सिग्नल पास केले जातात. पण हे सिग्नल पास करत असताना त्याच्यासोबत एक प्रॉपर डायल-अप कोड द्यावा लागतो. बरोबर आहे ना. आपण ज्या वेळेला एखाद्याला मेसेज पाठवतो त्याला तो कुणाला पाठवायचा आहे, तो ॲड्रेस आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. का नुसताच मेसेज पाठवला तर त्या रिसिव्हरपर्यंत पोचणार आहे का, तो नाही पोचू शकत. इथंसुद्धा ज्याला हे ॲनालॉग सिग्नल पाठवले जातात त्याला त्या ॲनालॉग सिग्नलसोबत काय केला जातो, तर प्रॉपर डायल-अप कोड पाठवला जातो. म्हणजे थोडक्यात तो डेटा कुठं सबमिट करायचा आहे किंवा कुठं तो रिसीव केला जाणार आहे, तो डायल-अप कोड त्याच्यासोबत पाठवला जातो. मग ह्या टेलिफोन लाईनमधून पास होत असताना टेलिफोन लाईन तो डायल-अप कोड पहिल्यांदा शोधते की तो डायल-अप कोड कोणत्या टर्मिनलचा आहे किंवा कोणत्या कम्प्युटरचा आहे. मग त्या कम्प्युटरच्या मोडेमला तो काय केला जातो, डेटा रिसीव केला जातो. मग इथं डेटा रिसीव केल्यानंतर इथला मोडेमचं काय काम आहे, तर तिकडून आलेला जो काही डेटा आहे तो कसा आहे, ॲनालॉग फॉर्मॅटमध्ये आहे. मग तोच आहे तसा जर मशीन लँग्वेजचा डेटा आपल्याला दाखवला तर आपल्याला तो रीड करता येणार आहे का, नाही रीड करू शकत. का, तर तो आपल्या रीडेबल फॉर्मॅटमध्ये नाही आहे. मग इथला जो डायल-अप कोड ज्याचा आहे त्या डायल-अप कोडचा मोडेम काय करतो, तर तो डेटा रिसीव करतो आणि त्याचं कन्व्हर्जन परत कशामध्ये करत असतो, तर तो डिजिटल फॉर्मॅटमध्ये करतो आणि नंतर मग तो डेटा काय केला जातो, तर कम्प्युटर बीवरती डिस्प्ले केला जातो. म्हणजे ही जर पूर्ण प्रोसेस पाहिली आपण तर इथं काय होते, मॉड्युलेशनही होते आणि डिमॉड्युलेशनही होते. सेम त्याच टाईपचं टेक्निक वापरलं जातं ज्याला बीकडून डेटा हा एकडं पाठवला जाणार आहे. म्हणजे बीकडून डेटा जर एकडं पाठवायचा असेल तर हा डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणार आहे. मग त्याचा जो काही मोडेम आहे तो काय करणार आहे, त्याचं कन्व्हर्जन ॲनालॉगमध्ये करणार आहे. ॲनालॉगमध्ये केल्यानंतर टेलिफोन लाईनच्या आधारे सिग्नल पास केले जातील. मग टेलिफोन लाईनसोबत सिग्नल जे आहेत त्याच्यासोबत एक प्रॉपर डायल-अप कोड दिला जाणार आहे की तो डेटा जो आहे तो कुठं सबमिट करायचा आहे किंवा कुठं रिसीव करायचा आहे. मग त्या ज्या ठिकाणी तो रिसीव करायचा आहे त्याचं मोडेम पहिल्यांदा शोधलं जाईल आणि त्या मोडेमला तो डेटा रिसीव केला जाईल. मग ते मोडेम त्याचं काय करणार आहे, त्याचं परत डिमॉड्युलेशन करणार आहे, ॲनालॉगचं कन्व्हर्जन डिजिटलमध्ये करणार आहे आणि नंतर त्या कम्प्युटरवरती काय केलं जाईल, ते डिस्प्ले केलं जाईल. लक्षात आलं तुमच्या मोडेमची टेक्निक काय आहे. याच्यावरती बऱ्याच वेळेला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. मग त्यावेळेला तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मोडेमची टेक्निक काय आहे किंवा मोडेम म्हणजे काय, तर ज्याला तुम्ही टेलिफोन लाईन्सचा यूज करून डेटा ट्रान्समिट करता त्याला जी काही टेक्निक वापरली जाते त्या टेक्निकला इथं काय म्हटलं जातं, तर मोडेम म्हटलं जातं. मग जर फक्त तुम्ही टेलिफोन, मग ह्याचे ड्रॉबॅक्स काय काय आहेत किंवा टेलिफोन लाईन्सचा डायरेक्टली आपण डेटा ट्रान्समिशनसाठी यूज का करू शकत नाही, का आपण पाहिलं की टेलिफोन लाईनची जी बँडविड्थ स्पेसिफाय केलेली आहे ती बँडविड्थ कशी आहे, कमी आहे, की जे फक्त काय करू शकतात, ऑडिओ सिग्नल पास करू शकतात. मग जर आपल्याला इंटरनेटसाठी आपण जर हे वापरत असू टेलिफोन लाईन तर आपल्याला मोडेम वापरणं गरजेचं आहे. आणि हे जे मोडेम आहे हे बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, यूज केलं जातं. ज्याला तुम्ही इंटरनेट वापरत असाल किंवा तुमच्या जर नेटवर्किंगची ग्रोथ करायची असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, हे मोडेम वापरलं जातं. इथं बघा तेच पॉईंट मी लिहिलेले आहेत. द युजर ऑफ कॉम्प्युटर ए सेंड डेटा इन डिजिटल फॉर्मॅट. मोडेम ऑफ ए कन्वर्ट्स दिस डेटा इंटू ॲनालॉग फॉर्म. This technique is called as modulation. Next,
These signals are passed within telephone line by selecting अ प्रॉपर डायल-अप कोड. टेलिफोन लाईनमध्ये हे सिग्नल पास केले जातात, त्याच्यासोबत एक प्रॉपर डायल-अप कोड दिला जातो की जिथे तो डेटा काय करायचा आहे, पोचवायचा आहे. मग पहिल्यांदा तो काय करतो, तर त्या जिथे डेटा पोचवायचा आहे त्याचं मोडेम पहिल्यांदा शोधतो आणि त्या मोडेमला काय केला जातो, तो डेटा सेंड केला जातो. मोडेम ऑफ बी कन्वर्ट्स दिस ॲनालॉग सिग्नल इनटू डिजिटल सिग्नल इज कॉल्ड डिमोड्युलेशन. इथं मॉड्युलेशन होतं आहे आणि इकडं काय होते, डिमॉड्युलेशन होते आणि नंतर काय केला जातं, तर तुमच्या कम्प्युटर बीकडे डेटा जो आहे तो ट्रान्समिट केला जातो किंवा त्याच्या स्क्रीनवरती तो डेटा डिस्प्ले केला जातो. लक्षात आलं तुमच्या. नेटवर्किंग कनेक्टिव्हिटी डिव्हायसेसमधले 2 डिव्हायसेस आज आपण स्टडी केले. पहिला डिव्हाइस होता हब आणि दुसरा डिव्हाइस जो होता तो होता मोडेम. ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ही डायग्राम तुम्ही प्रॉपरली ड्रॉ करा आणि ह्याचं जे मोडेमचं टेक्निक आहे ते तुम्ही थोडं समजावून घ्या किंवा आपल्या लास्ट इयरच्या जर काही नोट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर त्याच्यातून एकदा हे मोडेमचं टेक्निक तुम्ही रीड करा. हे पटकन तुमच्या लक्षात येईल कारण ही सगळ्यात इझी कन्सेप्ट आहे. आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट जे 2 कनेक्टिव्हिटी डिव्हायसेस आहेत रिपीटर आणि राउटर ते आपण काय करूया, पुढच्या लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस